ऐका, आता सुरुवातीपासून जो 2009च्या आधीचा विषय होता त्याच्याबद्दल महेश विवेकदाने सांगितलं, आपण गाव एक झालो, सगळं झालं. त्याच्यानंतर ज्या वेळेला उपोषण झालं, उपोषण झाल्याच्या नंतर मंगेश, परत नामदेव पाटील आणि सोपान आप्पा हे तिन्ही मंडळींनी काय सांगितलं का आम्हाला मागचा हिशोब ऑडिट पूर्ण करायचंय म्हणून कागदपत्राची गरज आहे. ही काय आम्ही म्हणत नाही बरं का चोरून नेली, काय नाही, हा नाही विषय. कागद ते रितेशला माहिती नाही, तो त्यावेळेला नव्हता म्हणून मी उठून बोललो का तुम्ही रितेशला विचारत होते म्हणून. तर हा विषय मंगेशला माहितीये. मंगेश काय म्हणला, शाळेची आणि आयटीआयची ऐका, शाळेची आणि आयटीआयची कागदपत्र त्यांनी आणून दिली. त्यांना आमच्या पाटील त्यावेळेला लिहून पण हे केलं. त्याच्यानंतर देवस्थानची जी कागदपत्र, हा विषय काल पण एनबी साहेब बाईट मध्ये बोललेत बघा, 9 महिन्याचा हिशोब आणि कागदपत्र त्यांनी अजून तिथं दिली नाही. ऐका बरोबर, याच्यावर काही दुमत नाही. पण मंगेशनी जी काही कागदपत्र हिशोबासाठी नेलेली आहेत आणि तो जर म्हणतोय धर्मदायला सादर केले, तू नेल्या देवस्थानमधून, तू देवस्थानमधून आणून ठेवायची होती आणि त्याच्यावरचा काय लेखाजोखा केला असं तेवढंच सादर करायचं होतं ना तिकडं. का असं कंचन धर्मदायला आहे का बाबा तिथं पावती पुस्तक द्यायला लागतं, कॅश बुक द्यायला लागतं, नाही ना, ऑडिट रिपोर्ट द्यावा लागतो. हा मग तो जो जे खरं आहे ते खरं बोला, एवढंच माझं म्हणणं आहे. म्हणजे तुमच्याकडे कागदपत्र आली नाही आली. 7 महिन्याचं जे एनबी साहेब म्हणतात हिशोबाची कागदपत्र 8 महिने 14 दिवस. बरं, 8 महिने 14 दिवस. अख्खा हिशोब नाहीये, काहीच हिशोब नाहीये. पण हिशोबामध्ये भक्तगणांची यादी नसेल लिहिली त्यांनी. ऐका ना दादा, दादा एक मिनिट. हो ऐका ऐका, चला, सुनील दादा जो मुद्दा होता 2008चा, तो कागदपत्र न भेटली विषय ऐका ना, तो मी मुद्दा सांगतो. विषय असा झाला, ज्या वेळेला जी सुरुवातीला 2008 मध्ये, ऐका, 2008 मध्ये जे काही एनबी साहेबांनी ऑडिटर आपले फलके होते त्यांच्या ऑडिट रिपोर्ट मध्ये जे काही मुद्दे काढले त्याच्यामध्ये ते आहेत. आता मी ते बोलत नाही. आता त्या मुद्द्यांच्या अनुषंगाने केस लावली ती 2008ला. त्याच्यानंतर एक 8-9 महिन्याच्या नंतर मी केस आम्ही लावली. त्याच्यानंतर 8-9 महिन्याच्या नंतर कैलास महाराज आम्हाला भेटले, ते त्याच्यात सामील झाले. ते म्हणले मी पण तुमच्या बरोबर या अशा गोष्टी होत असतील सर. त्याच्यानंतर उपोषण झालं. उपोषण झाल्याच्या नंतर उपोषण सोडवलं, कैलास महाराजांना आपण अध्यक्ष केलं. या सगळ्या गोष्टी गावासमोर आहेत, तो विषय नाही. त्याच्यानंतर महाराजांनी सांगितलं माझी काही वैयक्तिक अडचण असून मला वेळ देता येत नाही, एवढाच विषय झाला बाबा. हा म्हणजे मुक्त करा, मी वेळ देता येणार नाही, तो झाला विषय. फक्त कागदपत्राचा विषय रितेश भाऊला माहिती नाही म्हणून मी उठून बोललो, तर माफ करा. सुनील भाऊचा मुद्दा होता 2008 साली तो सभासद काम. विनंती करतो, पहिली विनंती करतोय, 1 मिनिट, मला बोलायचं नाही. विनंती करतो सर्वांना, वडस गाव हे आदर्श गाव आहे, पुणे जिल्ह्यामध्ये त्याचं नाव आहे. लाईव्ह व्हिडिओ शूटिंग चालू आहे. प्रत्येकाने आपल्या मर्यादेमध्ये आणि बोला, जेणेकरून गावाची बदनामी तालुक्यामध्ये होणार नाही, ही सर्वांना विनंती आहे. या गावच्या प्रत्येक नागरिकाला इथे बोलण्याचा अधिकार आहे, पण त्याने दुसऱ्याचं बोलणं संपल्यानंतर इथे उभं राहून बोलायचं, अशी माझी सर्वांना विनंती आहे. हो आता विषय एवढाच आहे, मला एवढंच म्हणायचंय. हो ऐका, 2 मिनिटं, विषय एवढाच आहे. अरे बाबा बोलतो आता फक्त जे काही मागायची सुरुवातीला घटना काही वाचावी आम्हाला माहितीच नव्हतं. नंतर भेटल्याच्या नंतर घटनेप्रमाणे लिस्ट दिली. ऐका, सुरुवातीला मग 15-20 वाजता दिले. आता नारायण शेठच्या काळात सुद्धा 8-10 दिवसांनी महिन्यांनी नावं चेंज व्हायची बॉडीवरती, त्याचे फोटो आहेत आपल्याकडे. म्हणून काय ते घटनेला धरूनच होतं किंवा बस असं काही नाही. आता तिथं झाला विषय असा का पण काही घटनेतली माहिती नसल्यामुळे काही याद्या जास्त कमी गेल्या असतील
आणि आता तो विषय ठरलाय का आपण सर्व गावा मिळून त्यांनी सांगितलंय का त्याच्यावर तोडगा काढलाय. आता तो भक्तगण हा विषय यादी वगैरे हे लांबवण्यापेक्षा आपण दुसऱ्या विषयावर पुढे चालावा असं माझं म्हणणं. 2 मिनिटं मला फक्त बोलायचंय. आजची मीटिंग लावली, शांततेने बोला. आज ही मीटिंग लावली ना तर महेंद्र दादा म्हणले फक्त भक्तगणांचा विषय, तसं नाहीये. भक्तगणांचा विषय आहे, दुसरा विषय देवस्थानमध्ये चाललेल्या घडामोडी याच्यावर चर्चा करणे. 2 विषय बोला ना. घडामोडीचं काय देवस्थानबद्दल थांबा ना जरा. काय घडामोडी चालल्यात बरं, आता एक आहे राजू शेठ जसं बोलले त्यांनी काढला तो विषय त्यांनी पूर्ण करावा. त्याची इच्छा नागरिक आपण जे आंदोलन केलं सगळं गावाने मिळून केलं, बरोबर. हे सगळ्यांना मान्य आहे का? नाही, हे सगळ्यांना मान्य आहे का? गावाने केलं. माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे, मीडियावाल्यांनी थोडंसं ना घडामोडींबद्दल बंद करा. 2 मिनिटं गावाची गावात होती बंद करा. थोडं सगळे मीडिया बंद करा. मीडिया इन करून आहे ना गावची तुम्ही वाणी साहेब बोलले वाणी साहेबांना त्यांचा बोलणं पूर्ण होते. विषय काढलाय ना. बंद करा. आता बाळासाहेब जे म्हटले ना त्यांनी प्रामाणिकपणे देवळात घडामोडी काय चालल्या गावासमोर प्रामाणिकपणे मांडावे. चुकला चूक, बरोबर अध्यक्ष बोला. मला 1 मिनिट बोलायचंय. आम्ही इथं शूटिंग करायला आलो, हे परस्पर आलेलो नाही. तुमच्या गावचं पत्र आहे, तुम्ही असं आमचा अपमान करू नका. झाला का? तालुक्याचे
लोकशाहीचा आधारस्तंभ आहे याची मला मान्यता आहे. मला सांगा बंद करून ते झाला वेळ अरे मी काय बोलत त्यांनीच बोलायचं.